Hello everyone, I'm Joby Thomas, working Village Center of Innovation Research Department, and we made this car with the help of the students. I was the guide for this project. From the scratch, we made these cars, and we're running with solar and as well as the battery is there. So we're using the lithium-ion batteries, and the chassis, fabrication, designs, all we made with the students, and the students will speak about more about this car. Hello everyone, my name is Rahul Shah. I am from Mechanical Department Diploma year 23-24. Actually हा vehicle बनवलाय आहे सोलर पॉवर इलेक्ट्रिक व्हेकल आहे. याला आम्हाला आम्ही याचे डिझाईन्स केलेत फर्स्ट आणि याला बनवताना आम्हाला 6 महिने लागले याला बनवायला आम्हाला. आणि ॲक्च्युली याचं बनवायच्या पाठीचा आमचा मोटिव्ह असा होता की आता नॅचरल रिसोर्सेस खूप संपत आलेत हळूहळू आणि आपल्याला आता नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करायची होती. त्यामुळे आम्ही अशी डिझाईन आणि न्यू टेक्नॉलॉजीनी व्हेकल बनवले. आम्ही ॲक्च्युली याच्यात यूज केले सोलर पॉवर आणि बॅटरीज. ॲक्च्युली सोलर पॉवरनी बॅटरीज चार्ज होतील आणि बॅटरीनी व्हेकल रन होणार. तर ॲक्च्युली असं डिझाईन केलं आहे आम्ही ना की म्हणजे याच्यात बॅटरीज 2 आहेत. जेव्हा एक बॅटरी डिस्चार्ज होईल तेव्हा ऑटोमॅटिकली दुसऱ्या बॅटरीवर स्विच होणारी व्हेकल आणि लाईट वेट व्हेकल आहे. आणि कॉलेजसाठी स्पेशली कॉलेजसाठी बनवले की कॅम्पसमध्ये राऊंड बिऊंड मारण्यासाठी जे आपले गेस्ट येतात ना त्यांच्यासाठी ॲक्च्युली व्हेकल बनवले. आणि ही ॲक्च्युली तुम्ही बघणार तर 6 सीटर आहे व्हेकल, 2 to 4 6 सीटर आहे. आणि आम्ही अजून याला अपग्रेड करण्याचा विचार करतोय. आणि आम्हाला याला बनवताना 6 मंथ लागलेत, जास्तीत जास्त 6 महिने लागलेत. आणि जास्त एवढा काय नाही आहे, फक्त आम्हाला एक याच्यात काहीतरी इंटरेस्ट होता आम्हाला आणि आम्हाला या कॉलेजने काहीतरी प्रोव्हाइड केला की असं काहीतरी तुम्ही नवीन इन्व्हेन्शन करू शकता का जॉबी सरांच्या गायडन्समध्ये. तर आम्ही त्याला अप्रूव्ह केला आणि आम्ही या फील्डमध्ये आलो. आम्हाला ते दोन्ही मॅनेज करायला लागतात, लेक्चर्स पण मॅनेज करायला लागले आणि आपल्याला याला पण मॅनेज करायला लागलं. आणि इथं शिकायला भरपूर काय आहे, कारण की मेकॅनिकल असलो म्हणून आपल्याला गाड्यांबद्दल नॉलेज पाहिजेच. आणि न्यू आपण काय ते जनरेशन टू जनरेशन चेंज होत जाते टेक्नॉलॉजी, त्याच्याबद्दल पण आपल्याला काही माहिती पाहिजेच. तर म्हणून आम्ही या फील्डमध्ये आलेलो आणि आम्हाला खूप बरं वाटलं या फील्डमध्ये येऊन. आम्हाला काहीतरी भरपूर शिकायला भेटलं या फील्डमध्ये.